आपल्याला वाटलं पाहिजे की मी या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे आणि पात्रतेवरून आठवलं मला आयुष्यात चांगल्याच गोष्टी पाहिजेत आणि त्यासाठी मी पात्र आहे हे स्वतःला सतत सांगत राहा. हा आपला चौथा समृद्धीचा नियम आहे. खूप स्त्रियांना असं वाटतं की उत्तम क्वालिटीच्या वस्तू घेणं, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं किंवा स्वतःवर खर्च करणं म्हणजे काहीतरी पाप आहे. आपण नेहमी इतरांचा विचार करतो आणि स्वतःला मागे ठेवतो. खरं सांगायचं तर ह्यात आपली चूक नसते. एकतर आपल्याला तसं वाढवलं गेलेलं असतं आणि दुसरं म्हणजे आपल्या गरजा महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला वाटलं तरी काही अपवाद सोडले तर बहुतेकांच्या कुटुंबात कुणालाच तसं वाटत नाही. अगदी घर सांभाळून शिवाय पैसे कमावणारी बाई असेल तरीसुद्धा तिला स्वतःवर पैसे खर्च करण्याची मोकळीक नसते. सगळ्या नाही पण कितीतरी गृहिणींना अगदी औषधोपचार, दवाखाना करायचा म्हटलं तरी 2 शब्द ऐकावे लागतात. पैसे कमवत नाही आणि खर्च वाढवते म्हणून. आता हे मी चुकीचं बोलतेय की बरोबर हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. मग अशा परिस्थितीत तिने तरी चांगल्या वस्तूंची अपेक्षा कुठून करायची? पण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता ना की मला चांगलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, तेव्हा तुमची स्वतःची एनर्जी बदलते, तुमची काम करण्याची पद्धत बदलते. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवता. समृद्धीच्या 5व्या सूत्राबद्दल बोलायचं झालं तर मला माझी किंमत माहिती आहे आणि ती मागायला मी घाबरत नाही. हे खास करून त्या स्त्रियांसाठी ज्या काहीतरी छोटा व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात. खूप वेळेला आपण ओळखीपाळखीमध्ये आपली मेहनत फुकट घालवतो कारण आपल्याला पैसे मागायला संकोच वाटतो. पण तुमची वेळ आणि तुमचे कष्ट ह्यांची एक किंमत आहे. ती समोरच्याला सांगणं म्हणजे आगाऊपणा नाही आहे, तर तो स्वतःचा सन्मान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाची किंमत कराल तेव्हा जग करेल.